येवला तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला येवला तालुका समोर जात आहे। यामध्ये प्रामुख्याने कोळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवते। ममदापूर नगरसूळ रस्त्यावरील कोळगाव या ठिकाणी आपण जर का या ठिकाणी बघितलं तर राजस्थानप्रमाणे या ठिकाणचं सर्वत्र लांब लांब असं दृश्य दिसत आहे। कोणत्याही ठिकाणी तुम्हाला हिरवगार असं दिसणार नाही। याच जंगलात मोठ्या प्रमाणात हरणं देखील आहेत, परंतु या परिसरामध्ये कुठेही धरण बंधारा तलाव नाही आहे आणि जे छोटे मोठे तलाव आहे ते पूर्णपणे कोरडे पडलेले आहे। यामुळे हरणांना देखील पशुपक्ष्यांना या ठिकाणी पाणी नाही आहे। त्याचप्रमाणे कोळगाव गावामध्ये पाणी नसल्याने सध्या टँकरचा सारा आहे। या ठिकाणी अनेक जण मुली द्यायला देखील घाबरत आहे, कारण की गेल्या 50 वर्षापासून या गावामध्ये मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते। मोठ्या प्रमाणामध्ये ही पाणी टंचाई आहे। रात्रंदिवस फक्त या नागरिकांमध्ये या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फक्त पाणी हाच विषय महत्त्वाचा राहतो। या ठिकाणी पाणी नसल्याने गावातील नागरिकांनी जे पशुधन आहे ते विकून टाकलेलं आहे। याबाबत अधिक माहिती एका नागरिकांनी दिलेली आहे। या ठिकाणी गावात सध्या जिल्हा प्रशासनातर्फे जे पाणी येतं यावरच ताण भागावी लागते। जर का टँकर बंद झाली तर मोठे हाल गावकऱ्यांचे होत असतात। काय म्हणा पाण्याचं काय तुमच्या गावाचं नाव काय? सर आमचे आज 10 किंवा 11 वर्ष झाले असाच विषय पाण्याचा। पाण्यानं एकदम बिकट परिस्थिती। हे गावाचं नाव काय? कोळगाव गाव। येवला तालुका मोडतं आम्हाला, येवल्यात कोळगाव मोडतं आम्हाला। येत्या जेवढ्या 11 किंवा 15 वर्ष झाले अशी हीच परिस्थिती। दरवर्षी टँकर लागतात। आता कमीत कमी 2 महिने झाले तर टँकरचा विषय गंभीर आहे आमचा। मार्च महिन्यापासूनच चालू आहे। मार्च महिन्यापासूनच टँकर चालू आहे। हो, आम्ही जवळपास 1-2 महिना असं हापशावर भरून पाणी भरलंय। हापसून बिकट परिस्थिती आहे आणि इथं सर्व गायगरीबाचेच माणसं राहतात सर्व। हां, किती लोक असतील तरी इथे? तरी कमीत कमी 150-200 लोकसंख्या असते गावाची। काय म्हणाल पाण्याचा काय प्रश्न आहे हो ताई? चालण्यासाठी सांगता 2 मिनिट थांब मला ते काय लग्न झालं तसं पाणीच नाही भाऊ या गावाला लगेच। किती वर्ष आले लग्नाला? लग्नाला 25 वर्ष होऊन राहिले आता। काय सांगाल तुम्ही प्रशासनाला काय सांगाल? तिने आम्हाला आता पाणी द्यावं भाऊ आम्हाला, काहीतरी सोय बंधारे करून वगैरे, द्यावं। पाणी बंधारा बिंधारा बांधावं इथे मोठी बंधारे। मोठा बंधारा बांधावा। सध्या काय कशावर मग पाणी तुमचं सर्व? आता हे टँकर येतं, टँकरवर जीवन आहे। दररोज येते का टँकर? मग दरवाज येतं ना, दरवाज येतो टँकर। पाणी पुरतं का? हा पाणी पुरवतो। नाही आता सध्या तो टँकरमुळे आता सध्या पाणी पुरतंय, पण टँकर जर 1-2 दिवस लेट झालं तर मग पुरी बिकट परिस्थिती होऊन जाते पाणी। चालेल। काय नाव दादा तुमचं? राहुल मोरे। ताई तुमचं? पुष्पा पगारे। ओके।